नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे काजल विचार करत असते की काय झालं असेल, कलाताई ठीक असेल ना, कलाताईला काही प्रॉब्लेम तर आला नसेल ना, असे अनेक प्रश्न काजलला पडलेले असतात आणि काजल त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच इकडे कलाचं पण टेन्शन सुरू असतं. कलाला सुचत नसतं की काय करायचं. काजल मग म्हणते की सोहमला फोन करू का, मी सोहमला कॉल करून विचारू का नक्की काय झालेलं आहे ते. ह्या गोष्टींचा विचार काजल करत असते. तेव्हा ती म्हणते की नाही, नको, फोन नको करायला, त्यापेक्षा मी मेसेजच करते. असं म्हणत तिने आता इकडे मेसेज करायला घेतलेला असतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काजल मग सोहमला मेसेज टाकते आणि मेसेजमध्ये ती लिहिते की तिकडे सगळं ठीक आहे ना, कलाताईच्या बाबतीत काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना, हे सगळं काजल त्या मेसेजमध्ये लिहित असते. आणि त्यासोबतच काजल म्हणते की आता बघूया याचा रिप्लाय येतोय का, काय होतंय ते. कारण काजलला खूपच टेन्शन आलेलं असतं. सगळं व्यवस्थित असेल ना, आई इकडे काळजीत पडलेली आहे, अशा अनेक गोष्टी असतात आणि त्यामुळं काजल त्या गोष्टींचा विचार करू लागलेली असते. तर काजलला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालं असेल. आणि आता काजलने सोहमला मेसेज टाकलेला आहे. सोहम तो मेसेज पाहतो आणि त्यासोबतच इकडे सोहम जेव्हा तो मेसेज पाहत असतो तेव्हा सोहमला कळत नसतं की नक्की काय करू. आता हिने मला मेसेज तर केलेला आहे, पण हिला रिप्लाय देऊ का नको, ह्या गोष्टी सोहमच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. सोहम म्हणतो की नाही, नको. आणि मग सोहम इकडे विचार करू लागतो की नाही, हिला रिप्लाय द्यायचा नाही, कारण आता मला असं वाटत आहे की त्याहीपेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजेच की ह्या गोष्टीमध्ये मी संगीता काकूंना डिरेक्टली कॉल केला पाहिजे, असं तो विचार करतो. आणि मग संगीताला कॉल लावू लागतो. संगीताला त्याने फोन लावलेला असतो. संगीताशी तो बोलत असतो आणि इकडे संगीता त्याला विचारत असते. त्याचवेळी काजल मात्र शांतपणे तिथं असते. काजलला कळत नसतं की काय झालेलं आहे, कारण मी तर यांना फोन लावलेला होता आणि यांना मेसेज केलेला सोहमला, आणि सोहमने मात्र मला मेसेज न करता, मला रिप्लाय न देता त्याने डायरेक्ट आईला फोन केलेला आहे. आणि आई इकडे सोहमराव म्हणते म्हणजे ही सोहमशीच बोलत आहे, हे मात्र इकडे काजलच्या लक्षात आलेलं असतं आणि काजल त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच इकडे संगीता म्हणत असते की हा सोहमराव बोला. तेव्हा सोहम सांगू लागतो की संगीता काका आहेत का तिथं. तेव्हा संगीता म्हणते की नाही, ते दुकानात गेलेले आहेत. तेव्हा सोहम सांगू लागतो की इकडे आता काही टेन्शन नाही आहे, कारण काय झालं होतं की राहुलने ना ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल केलेलं होतं आणि जे केकचे तुकडे होते त्याच्यावरती ते पेस्ट कंट्रोलचं औषध मारलेलं होतं, त्यामुळं उंदीर मेलेले आहेत. बाकीचं कलावहिनीचा याच्यामध्ये काहीही दोष नाही, कलावहिनीनं काही केलेलं नाही, हे सगळं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी तो बोलत असतो. त्यानंतर संगीता म्हणते खरंच सोहमराव, माझी कला निर्दोष आहे. तेव्हा संगीताला सोहम इकडे सांगत असतो की हो, कलावहिनी निर्दोष आहे आणि तुम्ही निर्धास्त राहा, काळजी करायची काहीही गरज नाही, असं सगळं सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहमने ही आनंदाची बातमी दिलेली आहे, म्हणून संगीताला मात्र खूपच बरं वाटत असतं. आणि संगीता म्हणत असते की खरंच अंबाबाईचीच कृपा झाली, अंबाबाईच पावली, असं ती म्हणत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता या गोष्टींचा विचार करत असते. आणि त्यासोबतच इकडे आता काजलच्या डोक्यात बरं वाटत असतं, तिला छान वाटत असतं, कारण एकदा का कलाताईचं टेन्शन मिटलं तर बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील, असं काजलचं म्हणणं असतं. आणि कलाचं टेन्शन आता मिटलेलं असतं, कारण इकडे कलाच्या बाबतीत टेन्शन जे होतं ते कमी झालेलं आहे. काहीही झालं तरीही कलाने जे काय केलेलं होतं किंवा कलाच्या बाबतीत जो काही प्रॉब्लेम आलेला होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला इकडे शांत शांत असते. अद्वैत तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो, पण कला मात्र त्याच्याशी काहीच बोलत नाही. तेव्हा अद्वैतच्या बोलण्याकडे कलाचं लक्षही नसतं आणि अद्वैत इकडे कलाला म्हणत असतो की खरे मला ना बोलायचं आहे तुझ्याशी, पण अद्वैत जे बोलत आहे त्या बोलण्याकडे कलाचं लक्षच नाही आहे. कला मात्र म्हणत आहे की चांदेकर, मला ना काहीच कळत नाही आहे. इकडे अद्वैत म्हणत असतो की उद्या खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि आपल्याला मीटिंगसाठी जायचं आहे, हे अद्वैत कलाला सांगत असतो. परंतु अद्वैतच्या या बोलण्याकडे कलाचं अजिबात लक्ष नसतं आणि कला मात्र तिच्याच नादात असते. तिला कळतच नसतं. ती विचार करत असते की काही झालं तरीही, सगळ्यांनी जरी हा विषय सोडलेला असला तरीही मला कुठंतरी वाटत आहे ना की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा विचार कलाच्या डोक्यात चालू झालेला असतो. कला मात्र याच सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे आणि कलाला कळत नाही आहे की नक्की आता करू काय, कारण काही झालं तरीही माझ्या डोक्यातून ह्या शंका का जात नाही आहेत. यांना सगळ्यांना असं का वाटतंय की राहुलने जे सांगितले ते खरं आहे, पण माझं मन मला मानतच नाही आहे की हे सगळं खरं असू शकतं.
हे कला बोलत असते. आणि त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की नाही, ह्या खऱ्याच्या डोक्यातनं अजून काही शंका दूर झालेल्या दिसत नाही आहेत, म्हणूनच ती अशा पद्धतीनं बोलत आहे, वागत आहे. आणि त्यासोबतच अद्वैत म्हणतो की आता मला काहीतरी केलं पाहिजे, हे अद्वैत बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत हा कलाला म्हणत असतो की खरे, पण कलाचं मात्र लक्षच नसतं. कला तिच्याच बोलण्याकडे, तिच्याच नादात असते. अद्वैत म्हणतो की हिला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आहे. हा विचार अद्वैत आता करत असतो. आणि त्यासोबतच अद्वैत इकडे विचारही करत आहे आणि त्याचबरोबर कलाचा मूडही ठीक करण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत. तो म्हणतो की खरेचा जो मूड खराब झालेला आहे, तो मूडही व्यवस्थित करणं गरजेचं आहे, हे अद्वैतच्या डोक्यात चालू असतं. आणि मग अद्वैत म्हणतो की खरे, हे बघ, मी उशी फेकून फेकलेली आहे, तू कॅच करायची आहे. आपण इकडे आता कॅच खेळणार आहोत. कला म्हणते काय चाललं तुझं हे सगळं? कारण अद्वैतला माहिती आहे की तिचा मूड ठीक नाही आणि तिचा मूड व्यवस्थित करणं हे आपली जबाबदारी आहे. म्हणून अद्वैत अगदी कलाशी छान वागत असतो. आणि कला म्हणत असते म्हणजे काय, तू कॅच टाकला, मला माहिती पण नव्हतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू हरलेली आहेस. तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे. अद्वैत म्हणतो की आता पुन्हा. इकडे सरोजने मात्र फाईल्स चेक केलेल्या असतात आणि सरोजच्या डोक्यात विचार सुरू असतात की अद्वैतकडे आता लेटेस्ट डिझाईन असतील, मी अद्वैतकडे जाते आणि त्याचबरोबर अद्वैतकडे जाऊन अद्वैतकडून त्या डिझाईन्स घेते. आणि मग जेव्हा ती हॉलमध्ये येते आणि पाहते तर अद्वैतच्या रूममधली लाईट तिला चालू दिसते. आणि मग ती विचार करू लागते. ती म्हणत असते की कसं शक्य आहे, अद्वैतच्या रूममधली लाईट अजून ऑन आहे. चला ठीक आहे, मग मी जाऊन येते, माझं काम होईल, असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. आणि म्हणूनच सरोज आता अद्वैतच्या रूममध्ये येते. तर तिथे जेव्हा ती पाहते, कला आणि अद्वैत खूपच आनंदात असतात आणि एकमेकांना उशा वगैरे फेकून मारत असतात. आणि त्यासोबतच कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, आनंदात असतात. आणि तिथं आल्यानंतर सरोज जेव्हा अद्वैतला या मूडमध्ये पाहते तेव्हा तिला मात्र धक्काच बसतो. कारण तिला असं वाटतच नव्हतं की अद्वैत असं काहीतरी करत असेल किंवा अद्वैतचं हे रूप तिनं कधी पाहिलेलंच नव्हतं. आणि त्यासोबतच तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार चाललेले असतात. आणि मग ती म्हणत असते की अद्वैत नक्की काय आहे, हा माझाच अद्वैत आहेत ना, हा अद्वैत चांदेकरच आहे ना. आणि मग तिने काहीच बोलत नाही आहे, तिथून तशीच निघून जाते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो तो कसा आहे माहिती आहे का, परफेक्शनिस्टचं दुसरं नाव आहे अद्वैत चांदेकर. आणि मी कधी चुकू शकत नाही, मी हरू शकत नाही, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, मला वाटतंय की तू चुकीचं बोलतोयस. मला माहिती आहे तू परफेक्शनिस्ट आहे, पण तुझा पण कॅच सुटू शकतो ना. असं म्हणत कला कॅच फेकते आणि अद्वैतकडून तो कॅच नक्की सुटलेला असतो. आणि तेव्हा मात्र अद्वैतची वाट लागलेली असते. कला म्हणत असते बघितलं ना. तेव्हा कला आता अद्वैतला म्हणत असते आता मी जे सांगेल ते तुला करावं लागणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आधी बोटं दाखवू नकोस, तू बोटं दाखवले म्हणजे मला तू गुदगुल्या करणार आहेस, अजिबात नाही आहे, तू बोटं दाखवू नकोस. तेव्हा अद्वैत कलाच्या मागे पळत असतो. कला म्हणत असते की चांदेकर, तुझा जो भसाड आवाज आहे ना, त्या आवाजात गाणं गा, असं म्हणत कलाने अद्वैतला गाणं गायला सांगितलेलं असतं. आणि मग अद्वैत गाणं गायला सुरुवात करतो. कलाच्या हाताला लागलेलं असतं आणि कलाचा हात पकडताना अद्वैतकडून तिच्या बोटाला जखम झालेली आहे त्या हाताला लागतं. तेव्हा कला किंचाळते आणि मग अद्वैत कलाच्या जवळ येतो आणि सॉरी म्हणतो. त्याचबरोबर तिला जी जखम झालेली आहे त्याच्यावरती तो फुंकरही मारू लागतो. आणि कलाला मात्र खूपच छान वाटत असतं. कला खुश असते कारण अद्वैत तिची एवढी काळजी घेत आहे, तिच्यासाठी एवढं सगळं करत आहे. हीच गोष्ट लाख मोलाची असते आणि कलाला त्याच गोष्टीचा आनंद होत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत, अद्वैत म्हणत असतो तू मुद्दाम केलंस ना. कला म्हणते नाही रे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो मग हे. तेव्हा कला पुन्हा त्याला बोटं दाखवायला सुरुवात करते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो आता बघ, आता मीच करणार आहे तुला गुदगुल्या. आणि त्या दोघांचं हे छान असं बोलणं चाललेलं असतं. दोघंही खुश असतात, मस्त मजा करत असतात. फायनली एकमेकांची मनं जपत अद्वैत आणि कलाच्या या सुखी संसाराला सुरुवात झालेली असते. पण सरोजला मात्र या गोष्टींचा खूप राग येत असतो. सरोजला ही गोष्ट अजिबात आवडत नसते. सरोजला कळतच नसतं की मी काय करू आणि कसा मार्ग काढू. कारण या सगळ्यातून त्रास होत असतो, तो सरोजला होत असतो. ती म्हणत असते की काही झालं तरीही मला ही गोष्ट कळतच नाही आहे की या सगळ्यावर मार्ग कसा काढायचा आहे. हे सरोजच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. परंतु इकडे अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांशी अगदी प्रेमाने वागत आहेत, अगदी प्रेमाने बोलत आहेत. आणि त्यासोबतच त्यांचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला या दोघांना एकमेकांची मनं जपायची आहेत. आणि त्याचबरोबर त्या दोघांमध्ये जे काय नातं आहे ते आता प्रेमाने चांगलं फुलत चाललेलं आहे.
त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र ह्या गोष्टींचा विचार करत असते आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे राहुल आणि नैना बोलत असतात. इकडे राहुलने तर खूपच मोठा कांड केलेला असतो आणि राहुलने नैनाला पाय चेपायला सांगितलेले असतात. नैना राहुलचे पाय चेपत असते आणि त्याचं कौतुक करत असते. त्याला म्हणत असते की तुला माहिती आहे का, कारण हे सगळं जे काही चाललेलं आहे त्यामुळं राहुल मला ना खरंच, आणि इकडे राहुलचं कौतुक करत असते, मुद्दाम म्हणून त्याच्याशी गोडगोड बोलत असते. परंतु तिच्या डोक्यात प्लॅन असतो. राहुलच्या जवळ जात असते. खरंच राहुल, आज तू काही केलेलं आहेस ना, तुझ्याकडून शिकलं पाहिजे. तू केलेला प्लॅन दुसऱ्यावर कसं, तुझा केलेला डाव अंगाशी आला की त्यामध्ये दुसऱ्याला कसं अडकवायचं हे मात्र तुझ्याकडूनच शिकलं पाहिजे राहुल. खरंच खूपच भारी होतं हे सगळं, असं म्हणत ती राहुलचं कौतुक करत असते, राहुलला गोडगोड बोलत असते. आणि त्यासोबतच राहुलला म्हणत असते की राहुल, खरंच तू ग्रेट आहेस. मग तुझ्या मी ना पुन्हा पुन्हा नव्याने प्रेमात पडत असते बघ. मला ना कळतच नाही आहे की नक्की काय केलं पाहिजे, असं म्हणत ती राहुलशी बोलत असते, राहुलला सांगत असते. आणि त्यासोबतच राहुलचं कौतुक करत असते. राहुलच्या जवळ येत असते तेव्हा राहुल म्हणतो की दुसरा पाय, कारण तिने त्याच्यासाठी ड्रिंक बनवत असते, त्याच्यासाठी या सर्व गोष्टी करत असते. आणि तेव्हा मात्र ती म्हणते की तो म्हणतो की दुसरा पाय दाब. तेव्हा राहुलला ती म्हणते की हो. राहुल म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझ्या जवळ यायचं नाही. तुला मी या रूममध्ये जागा दिली म्हणजे माझ्या आयुष्यात जागा दिली असा अर्थ नाही. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहेस, अन्यथा तुला माहिती आहे ना मी काय करू शकतो, असं म्हणत राहुल तिला धमकावू लागतो. आणि इकडे राहुल तिला म्हणत असतो की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की काही झालं तरी तुझी जागा काय आहे हे विसरायचं नाही, असं म्हणत राहुल तिला दम देत असतो. इकडे कला आणि अद्वैत बोलत असतात. कला मग अद्वैतकडे उशी देते आणि पुन्हा शांत होते आणि पुन्हा म्हणते की मी झोपायला जाते. आता ती झोपायला गेलेली असते आणि अद्वैत म्हणत असतो की काय आहे नक्की, हिचा मूड आत्ता तर ठीक झाला होता, मग आता परत काय झालेलं आहे अजून, मग ही अशी का वागत आहे, असे अनेक प्रश्न अद्वैतलाही पडलेले असतात. अद्वैत त्याच विचारात असतो. अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरीही खरेचा मूड व्यवस्थित झाला पाहिजे असं त्याला वाटत असतं आणि त्यासाठी तो बोलत असतो. एका क्षणात कलाचा मूड बदललेला असतो. कला अद्वैतला सांगते की लाईट ऑफ कर चांदेकर, आणि असं म्हणत ती झोपायलाही गेलेली असते. अद्वैतही झोपत असतो. तेव्हा कला पुन्हा विचार करू लागते की नाही, काहीतरी कुठंतरी प्रॉब्लेम आहे, कारण मला असं वाटतंय की त्यानुसार या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. आणि त्यासोबतच मला राहुलचं आणि रोहिणी मॅडमचं वागणं काही पटत नाही, कारण राहुलने अचानक पेस्ट कंट्रोलवाला घरात कोणालाही न सांगता त्याने पेस्ट कंट्रोलवाला का बोलवलं असेल, आणि या सर्व गोष्टींच्या कलाच्या मनात आता विचार सुरू झालेले असतात. आणि कला तोच विचार करत असते, नक्की असं काय घडलेलं होतं म्हणून हे सगळं घडत आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला म्हणत असते की राहुलने घरात कोणाला सांगितलं नाही, आणि मग राहुलने हे सगळं का केलं, कारण घरात कोणालाही न सांगता त्याने पेस्ट कंट्रोलवाला तर बोलवलेला होता, पण हे सगळं कशासाठी. आणि त्याचबरोबर रोहिणी मॅडम मला एवढं का बोलल्या, गरज तर होती का हे सगळं बोलायची, हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कला म्हणत असते की नाही, मला शांत राहून चालणार नाही, मला या सगळ्या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठलेली असते, केस धुतलेले असतात, आंघोळ करून आलेली असते आणि अद्वैत झोपलेला असतो. ती अद्वैतकडे पाहत असते. त्याचबरोबर ती विचार करत असते की हा चांदेकर किती निरागस मुलासारखा, म्हणजे जी खोडकर लहान मुलं असतात ना त्यांच्यासारखा आहे, म्हणजे अगदी निरागस आहे, कारण काही झालं तरीही त्याच्या मनात कधी वाईट नसतं, हे कला बोलत असते. आणि त्यासोबतच कला अद्वैतच्या बाबतीत आठवत असते, जेव्हा गणपतीच्या मूर्त्या चोरून नेल्या होत्या गुंडांनी, तेव्हा अद्वैतने एका रात्रीत जाऊन मूर्त्या परत आणलेल्या होत्या आणि कलाकडे तो मूर्त्या घेऊन आलेला होता. त्यासोबतच आईला सांगितलेलं होतं की जेव्हा त्यांचं घर जे आहे ते घर खाली करायचं होतं, त्याचबरोबर रस्त्यावर आले होते, तेव्हा अद्वैत मदतीला धावून गेलेला होता. कलाला अद्वैतचे हे सगळ्या गोष्टी आठवत असतात. कला म्हणत असते, काल रात्री पण मी खुश राहावी म्हणून हे चांदेकर माझ्यासाठी करत होता. हे सगळं कलाच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर अवॉर्ड शोच्या वेळेस पण कलाच्या बाबतीत अद्वैतने घेतलेला निर्णय, म्हणजे अद्वैतने सगळ्यांच्या समोर सांगितलं की ही खरे आहे ना, म्हणून मी होतो आणि खरेलाच मी हा अवॉर्ड देत आहे, कारण अद्वैतला माहिती आहे की कलाने त्याच्यासाठी काय केलेलं आहे आणि कलाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं तर अद्वैत एवढा खुश झालेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत तसाच झोपलेला आहे. कला मात्र अद्वैतच्या जवळ जात आहे आणि कला अद्वैतच्या जवळ जाऊन त्याच्याशी बोलत असते. आणि त्यावेळेसच कलाचा जो पदर आहे तो अद्वैत दुसऱ्या अंगावर होत असतो आणि त्यावेळेस त्याच्या
अंगाखाली जातो आणि कला मात्र आता अद्वैतच्या अंगावरती पडते आणि अद्वैतकडे ती पाहतच राहते. ती रोमॅन्टिक झालेली असते, कारण ती आता अद्वैतच्या मिठीत आलेली असते. अद्वैतने तिचा हात पकडलेला असतो आणि अद्वैत हा तिच्याकडे इकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की अगं अगं उठ उठ उठ, मग मुद्दाम तो नाटक करू लागतो, त्याला श्वास घेता येत नाही असं तो दाखवत असतो. आणि कला म्हणत असते की चांदेकर, हे काय चाललंय रे तुझं नाटकी नुसता, माझ्या वजन एवढं काय होणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला काय वाटलं, तू काय कमी वजनाची आहे, बघितलं ना तुझ्या वजनामुळं काय होऊ शकतं ते, मला श्वास घेता येत नव्हता, माझा जीव गुदमरला होता. तेव्हा कला म्हणते नाही चांदेकर, उगीच काय पण काय बोलतोयस रे तू, असं कला बोलतच असते. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की हो का, म्हणजे मीच उगीच काहीतरी बोलतोय असं अद्वैत तिला बोलत आहे. तेव्हा कला म्हणत असते की मग काय, पुन्हा दोघंजण एकमेकांशी भांडायला सुरुवात करतात, कारण त्यांच्या दिवसाची सुरुवातच ही एकमेकांबरोबर भांडणाने होत असते आणि त्यासोबतच इकडे कला अद्वैतशी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझ्यासाठी कॉफी आण. कला म्हणते की प्लीज म्हणायचं, मगच मी तुझ्यासाठी कॉफी आणणार आहे, नाही तर मी तुझ्यासाठी कॉफी आणणार नाही, असं कला अद्वैतला स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा अद्वैतला ती म्हणत असते की आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी कॉफी आण म्हणून सांगितलेस ना, पण जोपर्यंत तू प्लीज म्हणत नाही तोपर्यंत मात्र मी कॉफी आणणार नाही, असं कला अद्वैतला सांगत असते आणि म्हणत असते की जा आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी कॉफी घेऊन ये जा, असं ती सांगत आहे. आणि त्यासोबतच अद्वैत इकडे आता तिनं कॉफी आणलेली असते, कॉफी घेतो आणि कलाला सांगतो की मीटिंगला जायचं आहे, तू माझ्यासोबत येणार आहे का पाठीमागून नंतर एकटी येणार आहेस. तेव्हा कला म्हणत असते की हो चांदेकर, मी तुझ्यासोबतच येईल, परत पाठीमागून नाही येणार, असं कला स्पष्टपणे सांगत असते. अद्वैत आवरून खाली आलेला असतो आणि त्यासोबतच अद्वैत आलेला असतो आणि आबांना म्हणत असतो की आबा आज महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा आबा अद्वैतला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, अगदी तुला जसं हवं आहे ना तसंच होईल, असं आबा अद्वैतला सांगत आहेत. आणि त्यासोबतच कला तिथं आलेली असते आणि आबांना म्हणते की आबा मला आज जावं लागणार आहे, कारण ऑफिसमध्ये खूपच महत्त्वाची मीटिंग आहे, असं आबांना ती सांगत आहे. तेव्हा आबा म्हणतात की काहीच काळजी करायची गरज नाही आहे, इथं घरी आहेत ना सगळे, घरातल्या कामांचा विचार करायची गरज नाही, जा तू कामाला आणि तू काम करून घे, असं आबांनी अद्वैतला आणि कलाला सांगितलेलं असतं. त्यावेळेस कला आणि अद्वैत निघणार असतात आणि मग कला सांगते की मी नाश्त्याचं आवरलेलं आहे आबा, आणि आता बाकीच्या गोष्टी मी अंजूला सांगितलेल्या आहेत, अंजू त्या गोष्टी मॅनेज करेल, असंही आता सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तिथे राहुल, नैना, त्याचबरोबर रोहिणी सगळेजण असतात. आणि आता अद्वैतसोबतच कला ऑफिसला जायला निघालेली असते आणि त्याचमुळं इकडे रोहिणी म्हणत असते की अशी कोणती महत्त्वाची मीटिंग आहे आणि या राहुलचं काय चाललेलं असतं, कारण याला कधीच त्या गोष्टी कळत नाहीत. हे सगळं रोहिणी बोलत असते, कारण आताही तो गेम खेळत बसला असणार आहे. राहुलला अगदी रोहिणीने तिच्या लाडक्या दिवट्याला बरोबर ओळखलेलं असतं आणि खरंच राहुल हा तिथे घरात गेमच खेळत बसलेला असतो आणि तो तेच करत असतो, कारण त्याला त्याच गोष्टी आवडत असतात, म्हणून तर तो कंटिन्यू गेम खेळत असतो, लहान मुलांसारखा वागत असतो, आयता पैसा मिळत आहे तो खर्चायचं काम करत असतो, एवढंच या राहुलला जमत असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ती राहुलकडे येते आणि राहुलला म्हणते तुला माहिती आहे का, आज महत्त्वाची मीटिंग आहे ना ऑफिसमध्ये आणि तू इथे काय करतोय, तुला कळतं आहे का, ते दोघंजण जोडीने गेलेले आहेत आणि आजची मीटिंग ते अरेंज करणार आहेत. तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणतो की हो मम्मा, मला माहिती आहे काय करायचं आहे, ते माझा प्लॅन ठरलेला आहे. तेव्हा रोहिणी म्हणते आता तरी तुझा प्लॅन व्यवस्थित होते का बघ, अन्यथा पुन्हा अजून काहीतरी गोंधळ घालून ठेवशील, हे सगळं रोहिणी बोलत असते. आणि तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की हो मम्मा, माझ्या लक्षात आहे सगळं, मी करत आहे व्यवस्थित मॅनेज, असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच त्याचं असं म्हणणं असतं की काळजी करू नकोस, मी आहे म्हणलंय ना तुला, असं तो सांगत आहे. आणि त्यासोबतच इकडे आता कला त्याचबरोबर अद्वैत ऑफिसला निघालेले आहेत, पण नैनाच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन सुरू आहे, कारण नैनाला ह्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत की कला हे सगळं करत आहे, कला स्वतःहून जात आहे आणि कलाला मान सन्मान मिळत आहे, ह्या गोष्टी मात्र तिला अजिबात आवडत नाहीत. आणि त्यामुळंच तिने ठरवलेलं आहे की या कलाचा प्लॅन फ्लॉप करायचा आहे, कलाची वाट लावायची आहे. मग इकडे आता ऑफिसमध्ये कला गेलेली असते आणि त्याचवेळी तिथे त्यांना ज्या कंपनीकडून डील मिळणार आहे, म्हणजे वर्मा गोल्डला डिझाईन हवे आहेत, त्यांचा माणूस तिथं आलेला असतो आणि तो कलाला म्हणत असतो की हे ॲडव्हान्स पेमेंट आणि हे पैसे घ्या, तुमच्या डिझाईन अप्रुव्हल झालेले आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे कलाकडे ते पैसे दिले जात असतात आणि रोहिणी मुद्दामून सरोजला घेऊन तिथं आलेली आहे आणि ती दाखवत आहे, बघितलं का सरोज वहिनी, लक्षात येते का तुझ्या काय चाललेलं आहे ते, कारण काही झालं तरीही
ही मुलगी कोणत्या थराला गेलेली आहे तुझ्या लक्षात आलं आहे का? आणि कलाने ते पैसे घेतलेले आहेत, ते पैसे पर्समध्ये ठेवलेले आहेत आणि कलाने अद्वैतला ही गोष्ट अजूनपर्यंत सांगितलेली नसते. आणि इकडे हा जो प्लॅन केलेला असतो तो म्हणजे नैनाने, कारण नैनाने राहुलला येऊन सांगितलेलं असतं की मला काही पैसे हवे आहेत आणि ते पैसे दे, म्हणजे त्या कलाची वाट लावता येईल. हा सगळा नैनाचा प्लॅन असतो आणि नैनाच्या प्लॅननुसार ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र नैनाने हे सगळं मुद्दाम म्हणून केलेला आहे आणि अद्वैतने आता सगळ्यांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं आहे आणि वर्मा गोल्ड यांची डिझाईन फायनल कोणी केलेलं आहेत. आपल्याकडून कोणतंही अप्रुव्हल मिळालेलं नाही किंवा काही झालेलं नाही आहे. मग तरीही त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट आलेलं आहे. राहुल तू केलेस का? तू या प्रोजेक्टवर होतास ना? तेव्हा राहुल म्हणतो की नाही मी काही केलेलं नाही आहे दादा, असं तो सांगत असतो. आता कलाने ते पैसे घेतलेले आहेत आणि ते डिझाईन अप्रूव्ह केलेलं आहे. ही गोष्ट आता जेव्हा अद्वैतला कळेल तेव्हा अद्वैत कशी शहानिशा करेल आणि कला त्याला राहुलचा डाव कसा सांगेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.